तर इथं मात्र ब गटातला पहिला सामना देखील तुमच्या समोर रंगला जातो. एका साईडला असेल ठाणे नगरीतील एक सर्वोत्तम संघ अर्थातच श्रीकृष्ण कोलचेत संघ, तर दुसऱ्या साईडला असेल नवी मुंबई परिसरातील एक दादा संघ ज्याला म्हटलं जातं अर्थातच दिविशा 11 संघ. तर श्रीकृष्ण कोलचेत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर म्हणजे दिविशा 11 ऐरोली या संघाला. तर दिविशा 11 ऐरोली या संघाची सलामीवीर जोडी मैदानात स्ट्राईक एंडवर असेल नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम फलंदाज अर्थातच गणेश कारंडे, स्वतः कर्णधार दिविशा 11 ऐरोली या संघाचा. तर नॉन स्ट्राईकला असेल तेवढाच ताकदीचा फलंदाज अर्थातच डावखुरा फलंदाज रुपेश. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं P1चा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील येतोय मयूर. तर 2 चेंडू टाकले गेले, दोन्ही चेंडू गणेशच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी केली, मात्र मर्यादित मैदान असल्या कारणास्तव ते घोषित क्षेत्रात गेले. इथं मात्र तिसरा चेंडू लोअर फुलटॉसमध्ये चेंडू होता, मात्र सुरेख क्षेत्ररक्षकाचं निर्धाव चेंडू. तर निर्धाव चेंडू दरम्यान पालपेच्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाज मयूर याचा. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉसमध्ये चेंडू होता, लेगच्या दिशेने मारलेला फटका गणेश कारंडे एकच चोरटी धाव देखील घेताना दिसते, एका धावाने धावफलकावर वाढवताना दिसते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 4 चेंडू मागे 3 धावा. तर इथं मात्र पुन्हा स्ट्राईकला असेल फलंदाज अर्थातच रुपेश डावखुरा फलंदाज, हा देखील चौकार षटकार मारण्यास तेवढाच ताकदीचा फलंदाज देखील मानला जातो नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतात. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र बिगिट केला गेला, चेंडू चाललाय तेड बघता बघता सीमा रेषा पारखणकरिता षटकार. इट इज अ ब्रँडेड 6 बाय बॅट्समॅन रुपेश. तर धावफलक पुन्हा एकदा 6 धावांनी देखील वाढताना दिसते डीजे. दरम्यान पुढचा चेंडू P1च्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज मयूर, त्याला सामर्थ्य स्ट्राईकिंगवर असेल फलंदाज रुपेश. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र लांबी कमी उंची जास्त, जेल खाली क्षेत्ररक्षक इथं मात्र फंबलिंग करतोय. तर रुपेश सारख्या फलंदाजाची मात्र इथं झेल सुटताना दिसतोय क्षेत्ररक्षक चेतनच्या माध्यमातून. तर इथं मात्र काहीसा मागडा देखील पडेल हा झेल जर रुपेश कदाचित 4 वर थांबला तर एका तर्फी देखील सामना नेण्याची ताकद आहे त्याच रुपेशमध्ये. तर धावफलक 1 ने मात्र धावसंख्या झाली, आता मात्र तब्बल 10 धावा डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर एक सुरेख गाण्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. तर क्रिकेटकडे वळूया. तर पहिलं षटक हाताळलं होतं मयूर याने, तर धावा खर्च केला मयूर याने तब्बल 10 धावा. दरम्यान स्वतःचा पहिल्या सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील गौरव येतो. तर पहिल्या चेंडूवर देखील बिगिट केला गेला, मात्र मर्यादित मैदान असल्या कारणात 2 धावाने धावफलक देखील वाढताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 12 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढचा चेंडू, तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील, इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला संधी असेल तर सर्व क्षेत्ररक्षण देखील केलं जातं. क्षेत्ररक्षक प्रतिकेशच्या माध्यमातून सर्व झेल पकडला जातोय. अशा तऱ्हेने सलामीवीर फलंदाज अर्थातच रुपेश बॅक टू द पवेलियन. तर रुपेशाची जागा भरून काढण्यासाठी नवका फलंदाज अर्थातच वन डाऊनचा फलंदाज येतोय अजिंक्य. खऱ्या अर्थाने हा देखील एक चांगला फलंदाज मानला जातो नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतात. दरम्यान इथं मात्र गणेश कारंडे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जगतोय. तर तवसर घेतलेली एक धाव, एका धावाने देखील धावफलकावर वाढ होते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल एक षटक 3 चेंडू मागे तब्बल 13 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र बिगिट केला गेलाय, मात्र मर्यादित मैदान असल्या कारणास्तव फक्त एकच धाव मिळणार. एका धावाने धावफलक वाढते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 14 धावा. दरम्यान दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गौरवाचा खेळेल अजिंक्य. इथं मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हिसाब मारलेला फटका, मात्र सेम रिझल्ट येतोय. धावफलकावर 2 षटक संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 15 धावा प्रति षटक. मागा 7.5च्या सरासरीने देखील धावफलक वाढताना दिसतोय. दिविशा 11 ऐरोली या संघाचं डीजे. तर षटक संपले. पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर निर्धाव चेंडू, तदनंतर गडी बाद झाला व लागोपाठ 3 चेंडू मागे एक धाव देखील आली. तर षटक संपलं. दुसरं षटक 2 षटकामागे धावफलकावर धावसंख्या लागली गेली. दिविशा 11 ऐरोली या संघाची तब्बल 15 धावा. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील येतोय नयन. तर स्ट्राईक एंडवर असेल नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम फलंदाज अर्थातच गणेश कारंडे. स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडवर. दरम्यान इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न देखील अयशस्वी झालाय. तर फलंदाज मोठा फटका मारण्यात चुकतो निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र गोलंदाज देखील यशस्वी होतोय. डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज नयन, त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर असेल गणेश कारंडे. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू जातो थेट घोषित क्षेत्रात. तर एकच धाव देखील मिळली जाते. एका धावाने धावफलकावर धावसंख्या वाढली जाते. धावफलकावर धावसंख्या झाली 2 षटक 2 चेंडू मागे तब्बल 16 धावा. इथं मात्र काहीसा संत गतीने धावफलक देखील वाढताना दिसतोय. दिविशा 11 ऐरोली या संघाच्या खऱ्या अर्थाने देखील आज संघ मोठे फटकेबाजी करण्यात बाहेर असलेला संघ आहे.
दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नयन त्याला सामोरं जाई सलामीवीर फलंदाज अर्थातच गणेश कारंडे स्वतः कर्णधार दिविशा इलेव्हन ऐरोली संघाचा. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची एज लागली गेली होती कुठेतरी यष्टी रक्षण चूक करते तर गणेश कारंडे सारख्या एका मोठ्या फलंदाजीची देखील झेल सुटली जाते यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात एकच धाव. दरम्यान पुढचा चेंडू नयन याचा. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट खेळला जाते गणेश कारंडेच्या माध्यमातून. इथं मात्र पुन्हा एकदा इथं मात्र चार क्षेत्ररक्षक बघता बघता चेंडू चाललाय थेट सीमा रेषा पार चौकार डीज. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान पुढचा चेंडू नयन याचा. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस क्रिकेट खेळला गेला चेंडू चाललाय थेट वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार डीजे. धन्यवाद. तर दोन चौकाराने लागोपाठ लागवलेल्या दोन चौकाराने धावफलकावर धावसंख्या देखील वाढली गेली. धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 25 धावा. अजूनही एक चेंडू उर्वरित असेल गोलंदाज नयन याच्या षटकातील. तर शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज 10 चेंडू मागे 14 धावाची एक मॅरेथॉन पाणी खेळतोय गणेश कारंडे. इथं मात्र मैदानात आग ओकताना दिसतोय. चेंडू चाललाय थेट या स्पर्धेतला सर्वात लांबलचक षटकार गणेश कारंडेच्या माध्यमातून देखील लगावला जातोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर सुरेख संगीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून लगावलं गेलं. तर आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं स्लॉग ओव्हरचं अर्थातच डेथ ओव्हर घेऊन येतो गोलंदाज हर्ष. त्याला समर्थ स्ट्रायकिंगवर असेल अजिंक्य. इथं मात्र अजिंक्यने मारलेला फटका चेंडू चालला होते बघता बघता सीमा रेषा पार कडकडते षटकार. तर धावफलक पुन्हा एकदा 6 धावाने देखील वाढला जातं. इथं मात्र धावफलक आता जलद गतीने वाढला जातोय डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर मागच्या 4 चेंडूवर देखील 20 धावाची पारी खेळताना दिसते दोन्ही फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पूर्ण इथं बिगिट करण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. दरम्यान निर्धाव चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू
तिसरा चेंडू गोलंदाज गौरव याचा, इथं मात्र माफ करा हर्षाचा, इथं मात्र पुन्हा एकदा अजिंक्यने मारलेला फटका, नो चान्स, इट इज आउट ऑफ द पार्क, यू 6 बाय बॅट्समॅन अजिंक्य. धावफलक पुन्हा एकदा 6 धावांनी देखील वाढताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 37 धावा. डीजे 43 धावा झाले. 43 डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर या स्पर्धेतला उच्चांक देखील आजच्या दिवसात दिविशा 11 ऐरोली या संघाच्या माध्यमातून लगावला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र टिट फॉर टॅट केलं जातं, जसं तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. जर तू मला षटकार मारू शकतो मीही तुझी गडी बाद करून दाखवू शकतो, अशाच प्रकारचं कैसा उदाहरण देखील पेश केलं गोलंदाज हर्षलने. तर फलंदाज बाद होतोय अजिंक्य. तर अजिंक्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज अर्थातच नवी मुंबईचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं बाबू कांबळे इथे मात्र फलंदाजीसाठी मैदानात जाताना दिसतोय. खऱ्या अर्थाने 6 चेंडू मागे 6 षटकार देखील याच फलंदाजाने लगवलेत. तर अशी किमया मात्र ही 2 वेळा केली आहे याच बाबू कांबळेने. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत स्लॉगवरच्या षटकातील. दरम्यान 5वा चेंडू 4थ्या षटकातील बाबू कांबळे. इथं मात्र बुंदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. तर फलंदाज पायची देखील बाद झाला. तर गोल्डन डकचा देखील शिकार ठरला. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगताचा बाहुबली अर्थातच बाबू कांबळे बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर बाबू कांबळे याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज अर्थातच कैलास. तर गोलंदाज देखील हॅट्रिक वर असेल गोलंदाज हर्ष. तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साधतो की काय, तर शेवटचा चेंडू असेल या डावातील देखील. शेवटचा चेंडू हर्षल्याच्या माध्यमातून इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. तवसर घेतलेला जवळ जवळ 2 धावा देखील धावून काढल्या जात आहेत. दरम्यान 3री धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार. तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली. या स्पर्धेचा उच्चांक अर्थातच 45 धावा व 46 धावांचं लक्ष देखील दिलं गेलंय श्रीकृष्ण कोलशेत या संघाला. तर विनंती केली जाते कोलशेत संघ लाईनअप करून मैदानाचा ताबा सोडावा. तसंच दिविशा 11 ऐरोली संघ लाईनअप करून त्वरित मैदानाचा ताबा देखील घ्या. त्वरित सामना चालू करा. डीजे
तर दऱ्याकिनारा ऐरोली संघ तसंच प्रियदर्शनी बेलापूर संघ नाणेफेकसाठी त्वरित समर्थन कक्षात आपला कर्णधार पाठवा. साहिल दिवेकर तसंच मिस्टर जे पी जयेश पाटील दोन्ही कर्णधार. तरी तर मात्र सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं P1चा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कैलास वीरू इथं मात्र सज्ज होतोय. तर पहिला चेंडू इथं मात्र आकुट डब्याचा चेंडू. तर अवंतर धावाने देखील संघाच्या धावफलकाला सुरुवात होताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल एक धाव. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज साईराज. तर न स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज गौरव. स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडवर असेल साईराज. दरम्यान पहिला चेंडू वीरू याचा इथं मात्र पुन्हा एकदा ऑफसिकच्या कैसा बाहेरचा चेंडू अवंतर अशा चेंडूने धावफलकावर धावसंख्या झाली गेली 2 धावा. इथं मात्र कैसा अवंतर गोलंदाजी देखील करतोय गोलंदाज वीरू. दरम्यान पुढचा चेंडू वीरू याचा खेळ साईराज. इथं मात्र घुटना टेक का तमाशा देख अशाच प्रकारचा कैसा फटका मारायचा प्रयत्न होता फलंदाज साईराजाच्या माध्यमातून मात्र प्रयत्न चुकला गेला. तर 22च्या स्वरूपात देखील एक धाव धावून काढली गेली. एका धावाने धावफलकावर धावसंख्या लागली गेली. 3 चेंडू मागे 1 चेंडू मागे 3 धावा. तर विनंती केली जाते दर्याकिनारा ऐरोली संघाचा कर्णधार जयेश पाटील तसंच प्रियदर्शनी बेलापूर संघाचा कर्णधार साहिल दिवेकर तुम्हाला विनंती केली जाते नाणेफेकसाठी कॉम्बॉक्समध्ये या. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करतोय. तर फेकल तवसर घेतलेली फक्त एकच धाव. तर माफ करा एकही रन नाही. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज वीरू टाकण्यास तयार होते खेळ गौरव. इथे मात्र पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख अशाच प्रकारचा घ्यायचा फटका मारायचा प्रयत्न फसला गेला. मात्र बॅटची एज लागते चेंडू जातो ते घोषित क्षेत्रात. तर एकच धाव देखील घेतली जाते घोषित स्वरूपात. एका धावाने धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 3 चेंडू मागे 4 धावा. तर इथं मात्र मागच्या 2 चेंडू देखील गोलंदाज कैसा कमबॅक करतोय वीरू. तर दोन्ही कर्णधारांना शेवटची विनंती केली जाते नाणेफेकसाठी समर्थन कक्षेत या. दर्याकिनारा ऐरोली संघाचा कर्णधार जयेश पाटील तसंच प्रियदर्शनी बेलापूर संघाचा कर्णधार साहिल दिवेकर. दरम्यान पुढचा चेंडू वीरू याचा खेळेल गौरव. इथं मात्र ऑफसिकच्या कैसा बाहेरचा चेंडू पंजांच्या माध्यमातून दंडित केला जाते. अवंतर अशा एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 5 धावा.
तर प्रभाग क्रमांक 11 शाखा प्रमुख अभिजित जोशी साहेबांचंही आगमन झालं. पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथं मात्र लांबी कमी होती, उंची जास्त होती, मात्र नो मॅन्स लाईनमध्ये देखील चेंडू पडला गेला. तर तवसर घोषित स्वरूपात एक धावा, एका धावाने धावफलकावर वाढ झाली. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 6 धावा. तर 4 चेंडू मागे धावफलकावर धावसंख्या 6 लागली गेली. दरम्यान पुढचा चेंडू P1च्या षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज वीरू पुन्हा एकदा सज्ज होते. इथे मात्र पुन्हा एकदा चोरटी धाव देखील घेतली जाते दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. तर धावफलक पुन्हा एकदा एक धावाने देखील वाढते. धावफलकावर धावसंख्या आता मात्र तब्बल 7 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू असेल गोलंदाज वीरू याच्या षटकातील. तर स्ट्राईकिंगवर फलंदाज असेल साईराज. इथे मात्र पुन्हा एकदा नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल, फेकल, तवसर घेतलेली फक्त बघता बघता 2 धावा. तर 2 धावाने धावफलकावर धावसंख्या वाढली गेली. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 9 धावा डीजे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील वापरला जातोय. कैलास. तर स्ट्राईकिंगवर असेल फलंदाज गौरव. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. तर मर्यादित ग्राउंड असल्या कारणास्तव फक्त एकच धाव, एका धावाने देखील धावफलकावर धावसंख्या वाढली गेली. तब्बल तर धावसंख्या देखील दुहेरी अंकाला स्पर्श करते. 10 धावा. दरम्यान पुढचा चेंडू, दुसरा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू, तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, तर जेल देखील सुटला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर तत्पर्यंत घेतलेली एक धाव, एका धावाने धावफलकावर धावसंख्या झाली आता मात्र तब्बल 11 धावा. तर विनंती केली जाते दर्याकिनारा ऐरोली संघाचा कर्णधार तसंच प्रियदर्शनी बेलापूर संघाचा कर्णधार लास्ट कॉल असेल. नानफिकसाठी त्वरित समक्षण कक्षेत या. कौस्तुभ मात्रे, साहिल दिवेकर, तसंच जयेश पाटील, जगदीश पगडे, कुणाल जोशी. इथं मात्र 2 चोरट्या धावा देखील काढल्या जाते. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांनी देखील वाढलं जाते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 13 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, फेकल तौसर. इथं मात्र गोलंदाज कैसा जर चेंडू कलेक्ट केला असता तर फलंदाज देखील गौरव सारखा एक खंदा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र 2 धावा धावून काढल्या गेल्या. धावफलकावर धावसंख्या आता मात्र 1 षटक 5 चेंडू मागे तब्बल 15 धावा लागल्या गेले. तर शेवटचा चेंडू देखील असेल दुसऱ्या षटकातील वीरू याच्या, माफ करा कैलास याच्या. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न चुकतोय तर निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली श्रीकृष्ण कोलशेत संघाच्या तब्बल 15. डीजे पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. श्रीकृष्ण कोलशेत सध्याची स्थिती 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 15, बिनगडीवाद 15. तिसरं षटक घेऊन येताना एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे मालक राजेंद्र रणावरे. सलामीचे फलंदाज साईराज आणि गौरव. Yes, and let's once again very good afternoon to very all. आणि इथे समीकरण 12 चेंडूमध्ये जवळजवळ थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळते ते कोलशेत संघासाठी. थोडंसं पूर्वार्धामध्ये संघ बॅकफूटवर गेलाय कारण 2 षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या सरासरीमध्ये धावा आल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 9. दुसरं षटक अतिशय चांगल्या दर्जाचं इकॉनॉमिकल फेकलं गेलं. त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6 आणि नवीन षटक नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. राजेंद्र जे एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे ओनर आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी टी-शर्ट सुपूर्द केली गेली आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक होता इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवता फसला गेलाय. जो सलामीला आला होता फलंदाज ज्याच्या बॅटमधनं तितक्याशा धावा हव्या होत्या त्या धावा आल्या नाही आहेत. स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळालं पूर्वार्धामध्ये गरमागरमीचं अतिशय असं वातावरण आणि एकेरी आणि दुहेरी धावसंख्या जास्तीत जास्त काढल्यामुळे थोडीशी दमछाक झाली होती या फलंदाजाची. त्यामुळेच की काय बॉडी लँग्वेज थोडीशी स्ट्रॉंग आहे परंतु नवीन फलंदाजाला मैदानामध्ये जाणं आणि विजयाचा नवीन मी म्हणेन एक चित्र सेट करणं हे महत्त्वाचं होतं. म्हणूनच की काय 12 क्रमांकाची जर्सी घालून नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे प्रतिकेश घरत ज्याच्या मनगडामध्ये जबरदस्त ताकद आहे. आणि 12 क्रमांकाची जर्सी म्हटली की एकच नाव समोर येतं, वन अँड ओनली युवराज सिंग, रिस्पेक्टेड युवराज सिंग. अजूनही आठवतात त्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार अगदी मैदानाच्या सभोवताली आणि प्रत्येक चेंडू हा वेगवेगळा होता. हे त्या 6 षटकारांचं वैशिष्ट्य होतं. ब्रॉड अक्षरशः हादरला होता आणि खऱ्या अर्थानं ते वातावरण गरम केलं होतं ते फ्लिंटॉपनं. आणि असंच वातावरण कोलशेत संघाचं या प्रतिकेशला कोणीतरी उत्सुक करावं आणि त्यानंतर मात्र प्रतिकेश कोलशेत संघासाठी चांगली खेळी साकारेल अशी अपेक्षा आहे. पुनश्च दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. गोलंदाज ऑन द बॉलिंग मार्क मिस्टर राजेंद्र ओर द विकेटनं. बॅकफूटवरनं कॅप्टन हा चेंडू हलका हातानं डिफेन्स केला. बॅकफूट पुश याला म्हणता येईल. फक्त 21 धाव मिळते, 21 और कुछ नहीं. वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू
16 for the loss of 1 wicket after 2 overs. This is third over. मिस्टर राजेंद्र ऑन टू द बॉलिंग मार्क. तिसरा गोलंदाज वापरला गेलाय. 3 चेंडू फेकले गेलेत. त्यानं धावा खर्च केले फक्त 1. समोर आहे पहिल्यांदाच प्रथिकेश. बॅकफुटवरनं या चेंडूला फुल करायचा होता. चेंडू आणि चेंडू फलीमधला संपर्क तितकासा नीटसा होत नाहीये. चेंडू स्टिकर एंडला लागून जातोय. फ्लाय स्लिपमध्ये धाव मिळेल फक्त 1. एका दुहेरी धावसंख्येनं मात्र प्रतिस्पर्धी दिविशा 11 ऐरोली या संघाला मात्र फारसा फरक पडणार नाही. आणि जसं जसं एकेरी धावसंख्या पुढे जाते तसं तसं प्रेशर हे कोलशेत संघावर डेव्हलप होईल यातील मात्र शंका नाहीये. प्रेशर रिलीज करायचं असेल तर षटकार येणं हे फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. बॅकफुटवरनं पुन्हा एकदा नाही. चेंडूच्या रेंजपर्यंत पोहोचायचं होतं परंतु रेंजपर्यंत पोहोचता आलं नाहीये. फ्लाईटनं बीट केलं गेलं, गतीनं बीट केलं गेलं. आणि गोलंदाजाचा जर का हाईटचा विचार केला तर एक चांगली हाईट क्रिकेटला साजेश असा त्याचा बांध आहे. हाय ॲक्शनने चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र फ्लाईट अगदी सहज देता येते. नॅचरल व्हेरिएशन आहे. चेंडू हवेमध्ये आहे. इट्स गॉन अप हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल बाय हँडसम प्रथिकेश. याच्या बॅटमधनं येतोय हा पहिला संघर्षमय षटकार कोलशेत संघासाठी. श्रीकृष्ण कोलशेत या नावानं या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि 6 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 23 वर. आणि आम्ही कॉल करतोय येणारी लढत असेल दर्या किनारा ऐरोली आणि त्यांच्या विरोधात प्रियदर्शनी बेलापूर. एक संघ या ठाणे परिसरामधील दर्या किनारा ऐरोली आणि एक संघ आपल्याला बेलापूर परिसरामधील पाहायला मिळेल तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर. प्रियदर्शनी बेलापूर संघाचा यंदाच्या मोसमातला यंदाच्या सीझन मधला जर का विचार केला तर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. टॉप ऑर्डर खूप चांगली आहे. यंग जनरेशन आणि एक्सपिरियन्स असं कॉम्बिनेशन म्हणून त्यांची बांधणी एक नवीन चांगलं एक्झाम्पल सेट करते. अर्थातच प्रियदर्शनी बेलापूर संघाचा कॅप्टन आमच्याकडे प्राचारण करताना पाहायला मिळतोय. आणि मी विनंती करेन दर्या किनारा ऐरोली या संघाचा कॅप्टन आपण देखील लगेचच यायचंय. धावसंख्या 23 झाली आहे. अर्धा पल्ला पार केलाय. 50% रन्स आणि अजूनही 6 चेंडूमध्ये 23 ची गरज आहे. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा खोलवर टप्प्याचा आउटसाइड ऑफ स्टिक. धाव मिळते फक्त 1. एका धावानं फारसा फरक पडत नाहीये. 5 चेंडू 22 धावा. समीकरण कठीण होताना पाहायला मिळते. समोर ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय असं वाटतंय शंतनू की हा फलंदाज थोडासा उशिरा क्रीजवर गेलाय. कारण ज्या पद्धतीनं त्यानं षटकार लगावलाय फक्त 2 चेंडू फेस केलेत आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी दुसऱ्या षटकामध्ये जर का आला असताना तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं वाटलं असतं, वेगळं दिसलं असतं आपल्याला. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरच्या भाषेला कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं. म्हणूनच की काय पहा साहिल दिवेकर आणि कॅप्टन ऑफ ऐरोली कुणाल जोशी. कुणाल आणि साहिल अशी 2 न्यू यंग टॅलेंटेड मल्टी टॅलेंटेड मी म्हणेन साहिल दिवेकर आणि कुणाल दोन्ही कॅप्टन्स आमचे सन्माननीय पाहुणे दिलीपजी म्हात्रे 40+ च्या वतीनं ज्यांना चांगला क्रिकेट कालखंड गाजवला अनुभवी असे खेळाडू आणि खऱ्या अर्थानं दिलीपजी म्हात्रे यांचा खूप चांगला परिचय या ऐरोली कोळीवाडा परिसरामधील वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांच्या शुभ हस्ती ही नाणेफेक आपण पाहताय. सामना थोडासा झुकला गेलाय तो इथे चेंडू सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत येतोय हा षटकारासाठी. एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 31 वर. अजूनही 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. डीजे मास्टर थोडंसं गरमागरमीचं वातावरण आहे. तुम्ही देखील थोडासा आराम करा कारण अशा या गरमागरमीच्या वातावरणामध्ये थोडंसं आपण मैदानामध्ये वातावरण कसं गरमागरमीचं होईल असा प्रयत्न करूया. 3 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण म्हणजे 2 षटकार 1 चौकार.
मारावाच लागेल. समोर आहे मल्टी टॅलेंटेड, परंतु या वेळेला पंचांकडे इशारा येतो आमच्याकडे. हा असेल आउटसाइड ऑफ स्टिकचा व्हाईट बॉल. पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत समीर दादा मडवी, ज्यांनी बहुरंगी इथे मात्र खऱ्या अर्थाने या आयोजनाला साथ दिली आहे. मॅनेजमेंट कमिटी. चेंडू पहा आउटसाइड ऑफ स्टिक, पुन्हा एकदा वाईट. +1 या 2 धावा. आता मात्र समीकरण शंतनू येऊन ठेपलंय. ते 3 चेंडू आणि 12 धावा. आणि येस आणि 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत सौरव आहेत. सौरव यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित असं, कारण त्यांना अंदाज आहे की जो फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे ना, त्या फलंदाजाच्या मनगटामध्ये ताकद आहे की 3 चेंडूमध्ये तो 2 षटकार अगदी सहज ठोकू शकतो. आणि कित्येक वेळा त्यानं ते करून दाखवलंय कोलशेत संघासाठी. म्हणूनच की काय, वन डाऊनची पोझिशन म्हटलं की विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन, आणि त्या बॅटिंग पोझिशनवर फलंदाज तो उतरलाय. कॅप्टननं त्याच्यावर दाखवलेला विश्वास आतापर्यंत. त्याच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आलेत. आता अजूनही 2 षटकारांची गरज आहे संघाला जिंकण्यासाठी. 3 चेंडू 12 धावा. बॅट इथे चेंडूपर्यंत पोहोचलीच नाही. चेंडू आउट स्विंग झालाय. जेव्हा डावखुऱ्या हाताचे गोलंदाज मैदानामध्ये उतरतात ना, तेव्हा प्रसद प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. उजव्या हाताच्या गोलंदाजांना नॅचरल आउट स्विंग ही नेहमीच फेकली जाते. आणि म्हणूनच की काय, ह्या वेळेला प्रथिकेशला ट्रॅप केलं जातं आणि कोणत्या प्रकारची धाव आतापर्यंत नाहीये. 2 चेंडू 12 धावा. सोडून दिलाय चेंडू. ही रणनीती आहे. मैदान अखुडतंय, मैदान रिस्ट्रिक्टेड आहे, त्यामुळेच आउटसाइड ऑफ स्टिक वाईड यॉर्करचे चेंडू फेकले जात आहेत. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा, दोन्ही षटकार. इथे बॅटचा एज. शॉट ऑफ अ गुड लेंथ. दिस वॉज नायदर शॉट नॉर गुड लेंथ. शॉट ऑफ अ गुड लेंथचा हा चेंडू आउटस्विंग फेकला होता. अगेन्स्ट द स्पिन या चेंडूला खेळायचा होता. चेंडू आणि चेंडू फुलीमध्ये संपर्क तितकासा होत नाहीये, त्यामुळेच की काय येईल फक्त 1 धाव. आणि आता मात्र द गेम लेफ्ट इज गेम ऑफ अ फॉर्मॅलिटी. औपचारिकता शिल्लक आहे. काय घडलं या सामन्यामध्ये? 1 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. कोलशेत संघ थोडासा रिपेंट करेल. पहा इथे या वेळेला हा षटकार येतो ना, अगदी मी म्हणेन 4 धावांच्या फरकानं पाहुण्या संघाला मात्र परतावं लागतंय, पराभव सामोरं लावावं लागतं. आणि पराभवाला सामोरं गेल्यानंतर मात्र इथे प्रतिस्पर्धी संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर अव्वल दर्जाचा संघ मात्र प्रस्थापित आपल्या नावाचा पुनश्च दबदबा निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मी लगेचच अनाउन्समेंट करेन. पाहुणा संघ आपण आलात, आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, आपल्याला सन्मानानं आम्ही निरोप देतोय. या कॅप्टन साईराज आपल्यासाठी एक सन्मान चिन्ह असेल आणि सन्मानपूर्वक या स्पर्धेमधून आपण रजा घ्यायचे, कारण पराभव आपल्या पदरी आलाय. जाताना मात्र वाहने सावकाश हाका. कोलशेत श्रीकृष्ण कोलशेत हा संघ चांगलं स्पोर्ट्समनशिप आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली टीम मीटिंग्स आपल्याला पाहायला मिळाली. एक संघ करून खेळ करण्यासाठी नेहमीच सुप्रसिद्ध असा हा संघ. मी कॅप्टनला सायराजला विनंती करेन की या आपण प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी प्लीज. कॅप्टन साईराज सन्मान चिन्ह आपण देतोय. दिलीपजी म्हात्रे 40+चे जुने जाणते खेळाडू, ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या ऐरोली कोळीवाडामधील खूप चांगला ज्यांना आपण त्यांच्याकडे सन्मानाने पाहतो, ते दिलीपजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी. आणि मॅन ऑफ द मॅच, वन ऑफ द मोस्ट एक्सप्लोजिव्ह बॅट्समन, इन फॅक्ट ही इज अ परफेक्ट बॅटिंग ऑलराऊंडर, गणेश कारंडे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गणेश कॅप्टन प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी प्लीज. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करा, आपल्या शुभ हस्ती ही ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. हा आहे कॅप्टन. आम्ही कॅप्टनशी थोडासा संवाद साधू इच्छितो. कॅप्टन, आपण लगेचच टी शर्ट जसे आपण ॲक्सेप्ट करताय तसं आपण आमच्या व्यासपीठाकडे या. गणेश कारंदे हे एक व्यावसायिक नाव, प्रोफेशनल खेळाडू. आम्ही नक्कीच तुमच्याशी थोडासा संवाद साधू इच्छितो. गणेश, पहिलीच मॅच आफ्टर लॉंग टाईम या मैदानावर 50,000 राशीची ही ट्रॉफी. पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगला खेळ झाला. ओव्हरऑल बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये तुमच्या संघाने खूप चांगला खेळ केला. कसं वाटतंय ॲज अ कॅप्टन टीमला लीड करताना आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तुम्ही ठरलाय,
कसं वाटतंय? ॲक्च्युली इथे डिक्लेअर ग्राउंड आहेत आणि कॅल्क्युलेशन गेम खेळलं पाहिजे इथे ॲक्च्युली, कारण बॅट्समनला एवढा ॲडव्हान्टेज नाही आहे, पण जर आपण गेम बनवून खेळला तर चांगला ॲडव्हान्टेज आहे.